त्या असं मला वाटतं की आमच्या पक्षामध्ये जे काही मी पाहतो भारतीय जनता पार्टीमध्ये आत्ता पण महिला आत्तासुद्धा विमेन्स रिझर्वेशन आले, तुम्ही बघा पुढच्या काळामध्ये किती नवीन महिला ह्या पुढे येतील. दे आर ऑलरेडी बिंग ग्रूम्ड. बऱ्याच ठिकाणी आता महिला अध्यक्ष होतील, महिलांना अजून वेगवेगळे प्रॉमिनंट पदं मिळतील. त्यामुळे ऑलरेडी तो विचार सुरू झालेला आहे आणि तो हे बरोबर आहे. पण जेव्हा डिसिजन मेकिंगची वेळ येते, साधारणतः मीटिंग्स असतील, बैठका असतील, याचे तुम्ही फक्त जर फोटोज पाहिले तर त्यावेळेला महिलांची संख्या नगण्य, म्हणजे काही वेळेला तर अगदी महिला उपस्थित नसतात. अशा वेळेला महिलांचं रिप्रेझेंटेशन तिथे नसल्यामुळे बैठका रद्द करता येऊ शकतात का, किंवा असे काही प्रोव्हिजन्स आपल्याला करता येऊ शकतात का? कारण ह्या बैठका ज्या आहेत ह्या बऱ्यापैकी रात्री अपरात्री केल्या जातात. कामाच्या वेळा याच्या अनुषंगानं त्याची मांडणी केली जाते तशी, आणि मग खूप रात्रीपर्यंत बऱ्यापैकी महिला उपस्थित नसतात अशा मीटिंग्सला. अशा पद्धतीच्या काही मला असं वाटतं इनिशिएटिव्हमुळे कदाचित महिलांना थोडं सपोर्टिंग किंवा हेल्पिंग हँड मिळू शकतो असं मला वाटतं. तुम्हाला नाही वाटतं? असं केलं जातं. म्हणजे कसं असतं, शेवटी तो प्रोटोकॉलप्रमाणे बऱ्याच वेळेला मी बघितलं, आम्ही समजा सभागृहात बसलो तर पहिले महिला आमदार बोलून घेतात आणि मग त्या निघून जातात. बैठका असतील तर त्या अशा टाईमला अरेंज केल्या जातात की जेणेकरून त्यांना महिलांना व्यवस्थित वेळेत घरी पोचता येईल, किंवा ऑनलाईन असतील तर मग काही विषयच येत नाही. सो ऑलरेडी देर इज अ सिस्टम इन प्लेस की पहिले विचार करताना पक्षश्रेष्ठी असेल हे पहिले नेहमी मी पाहिलं ना, हां कोण कुठनं येणार आहे, कोण जवळचं आहे, म्हणजे जवळचं म्हणजे जवळच्या एरियात येणार आहे, कोण लांबनं येणार आहे, मग त्यांची प्रोव्हिजन काय, त्यांचं जाण्याची व्यवस्था काय, जेवायची व्यवस्था काय, असं सगळा खूप डीपमध्ये विचार केला जातो. फक्त तो कसा असतो की तो फार विजिबल नसतो आणि कदाचित तो विजिबल असण्याची गरज पण नाही. अगदी अगदी. त्यामुळं असं मला वाटतं की देर इज अ लॉट ऑफ थॉट बिहाइंड इट. नाहीतर असं म्हणजे ज्या स्किलला आता आपण विमेन सरफेस होताना पाहतोय पॉलिटिक्समध्ये, आणि म्हणजे नॉट जस्ट सरफेसिंग, दे आर जस्ट म्हणजे अजून ते डिलिव्हर करत चालल्या आहेत तसं. सो इट इज ऑलरेडी द प्रोसेस हॅज बिगन अँड हेन्स यू आर सीइंग दिस ॲट द सरफेस नाव. पण ह्याची डेप्थ खूप मोठी आणि त्यावरती काम चालू आहे असं मला.